तुकोबराय आणि मागणी या दोन टोकाच्या दोन भूमिका आहेत. त्या एकत्रित येणं इतकं संभवनीय नाही. तुकोबराय आणि मागणी एका ठिकाणी येणं फार फार कठीण आहे. कसं सांगून देईन तुम्हाला. बघा, सोपं उदाहरण आहे. रॉकेल मध्ये रॉकेल मिसळवलं तर मिसळलं जाईल, बरोबर आहे ना? बरं, रॉकेल मध्ये पाणी मिसळवलं तर मिसळत नाही. काय होतं मला, रॉकेल मध्ये पाणी टाकलं की पाणी बुडाला जातं, रॉकेल वर तरंगतं. रॉकेल हा द्रव हलका आहे, पाण्यावर तरंगतो. बरं, लक्ष द्या. काय ह्या दोन गोष्टी या एकत्रित येणं शक्य नाही का? होतात एकत्रित नाही. बरं, दुधात पाणी मला ते काय सांगावं लागतं आम्हाला, आणि त्याच्यातली पोटकिरी पाणी टाकू 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 ऐक नाही. चला, हा त्याच्यात मिसळवलं पाणी, दुधात पाणी टाकलं तर फारसं ओळखायला येत नाही का नाही? जास्त तर झाल्यावर ते बी कळत. हा वर येत, बर तेव्हा पाणी वर येत. विठाला पण पाणी फारसं कळत नाही बरं का दादा. पाणी जास्तीच झाल्यानंतर कळतं, पण काही प्रमाणात टाकलं तर पाणी दुधात टाकलेलं कळत नाही. त्यांचं ऐक्य होत, पण तुकोबराय आणि मागणी यांचं ऐक्य होणं शक्य वाटत नाही. अजून उदाहरण सांगू सोपं. आता उग गावातले भजने जमले, कोठेवरले भजने जमले, डोंबरीचे आले, जवळल्याचे आले, थेरल्याचे आले, करंजवलचे आले, ऐका नाही, संस्थांवरले आले, सगळे भजने आले, भजन बैठक बसली, चांगलं भजन रंगलं. पण त्या भजण्यात काही 2-4 वेगळे भजने आले. काय त्या भजण्यात 2-4 वेगळे भजने आले. 2-4 वेगळे म्हणजे कोणते? मद्यपी नाही का लक्षात आलं? बरं, बेवडे. हा हा आता बेवडे भजण्यात आले आणि भजण्यात बेवडे गेले, भजन होईल? नाही नाही नाही, तिथं भजन होणार नाही, तिसरंच होईल. ऐका नाही, कारण का परत भजण्यात बेवडे आणि बेवड्यात भजने मिसळले तर तिथं वाद वाढन, तिथं भजन होणार नाही. ऐका नाही, तस तुकोबराय आणि मागणी एकत्रित येणं संभवनीय नाही. किंवा अजून शास्त्र दृष्टीने सांगतो जरा, शास्त्र ही सांगतं ऐक्य होण्याकरता, मिलन होण्याकरता, एक होण्याकरता काही समान गोष्टी लागतात. समान, शास्त्र सांगतं समानशीलेषु व्यसनेषु सख्यम. काय? समानशीलेषु व्यसनेषु सख्यम. समानशील असावं लागतं, तेव्हा त्यांचं ऐक्य होतं. शील म्हणजे चला, समान विचार लागतात. विचार, समान विचार असले तर त्यांची मैत्री होते, त्यांचं ऐक्य होतं. आणि जर समान विचार नसले तर मैत्री टिकत नाही, ती 2-4 दिवसात सुटते. काय मैत्री टिकण्याकरता, मैत्री म्हणजे एकत्रित येण्याकरता, दीर्घ काळापर्यंत राहण्याकरता, ऐक्य होण्याकरता समानशील असावं लागतं, एक कारण. आणि दुसरं कारण सांगितलं, समान व्यसन असावं लागतं. व्यसन समान असेल तर त्यांचं ऐक्य होतं. पिदाड्याचं लगेच जमतं. मला त्याला सांगायची गरज नाही. एकानं पाय काढला का दुसरं लगेच त्याच्या मागे निघत. बरं, एकानं गळा धुतला तर ते लगेच दुसरं पाणी आणायला ऐका नाही. परत तिथं त्यांच्या, मला खरं राव, बारकाईनं पहा, त्यांच्या इतके प्रामाणिक तेच गाड्या. तुम्ही काही म्हणा, पण त्यांच्यासारखे प्रामाणिक तेच. आता तुम्ही म्हणाले तुला कसं काय माहित? तुमच्या संगतीचा परिणाम. ते बघा तुम्ही, आता बारकाईनं लक्ष द्या. इतकं सारखं तंतोतंत करणार, तंतोतंत करून पुन्हा त्यांच्या किती गिऱ्हाईक मिसळू द्या, काय गोष्टातला अर्धा गोटका व्हायला पण देणार. इतकी म्हणणार ती. पण आपण होय, एखादा जर आलाच आपल्या चुकून, होय, आपल्या जर एखादा आलाच बापू, एखादा भजण्यात जर आलाच दुसऱ्या गावचा भजण्यात, तर लगेच माईक आपण त्याच्याकडे देतो. नाही नाही,
आपण लगेच शिंग मारायला चालू करतो, असं तुझ ना नाही, हे आपलं म्हणजे वैयक्तिक इथलं नाही सांगत, गावगावच असलं आहे का नाही. विठ्ठल समानशीलेषु व्यसनेषु सत्यम. समान व्यसन असावं लागतं तेव्हा ऐक्य होतं, ऐक्य होतं. चला महाराज, ऐक्य होण्यासाठी आम्हाला कळालं समान व्यसन पाहिजे किंवा समान शील पाहिजे, लक्षात आलं महाराज. पण ऐका, समान व्यसन किंवा समान शील असावं लागतं तेव्हा ऐक्य होतं. पण महाराज आम्हाला सांगा, जगद्गुरु तुकोबार आहे आणि मागणी, या दोन टोकाच्या दोन भूमिका आहेत असं तुम्ही म्हणता, हे कसं काय? जरा तुकोबारायांचं चरित्र पहा तुम्ही, किंवा तुकोबारायांचा गाथा वाचा. गाथा महाराज, गाथा वाचल्यानंतर आपल्या लक्षात येईल तुकोबाराय मागणी का मागू शकत नाही. मागणी न मागण्याची 2-4 कारण सांगतो, पुढे जातो. पहिलं कारण, जगद्गुरु तुकोबारायांचा स्वभाव हा मागणीच्या विरोधातला आहे. एक कारण लक्षात ठेवा, मी विचारणार आहे. पहिलं कारण, स्वभावाला विरोध येतो म्हणून तुकोबाराय मागणी मागू शकत नाही. दुसरं कारण, त्यांच्या ठिकाणी असणारी आवाप्त कामना आहे, त्या आवाप्त कामनेला विरोध येईल म्हणून तुकोबाराय मागणी मागू शकत नाही. तिसरं कारण, त्यांनी गाथ्यामध्ये सिद्धांत घातलाय निष्काम भक्तावर भगवंताचं प्रेम आहे, मग त्या निष्काम भक्तीला आपल्या कलंक लागेल किंवा निष्काम भक्ताची भगवंत सेवा करतो, त्याचा स्वीकार करतो, मग आपला भगवंत तिरस्कार करेन म्हणून तुकोबाराय मागणी मागू शकत नाही. आणि चौथं कारण, तुकोबारायांची वंश परंपरा मागण्याच्या विरोधातली म्हणून तुकोबाराय मागणी मागू शकत नाही. 4 कारण लक्षात राहिले का? नाही? बरे बापू, तुम्ही असं लक्षात ठेवलं असतं तर आमच्या सारख्याला लय लवकर दुकानं बंद करावी लागली असते. काय तुम्ही ऐकता पण ऐकत नाही म्हणून आमची दुकानं बंद. महाराज काय, हे ऐकतात पण ऐकत नाहीत म्हणून दुकानं आमची बरी चालली. येतंय लक्षात? तुम्ही असं ऐकलं असतं, सगळं लक्षात ठेवलं असतं, म्हणले असतं दुसऱ्या वेळेस बाबा तेव्हा आला तेच जर बोलायला लागला, अय बाबा अरे तेच बोलला होतास काय दुसरं. महाराज लोक कधी आम्ही अभ्यास करून येतो, पण आम्ही आपलं 4 टिप 9 महाराष्ट्र गाजूला, नुसतं महाराष्ट्रात नाही फॉर्च्युनर मध्ये फिरतोय 4 टिपणावर, आपल्याला त्याचं काहीच गांभीर्य नाही. तुम आओ बग जाओ गड्डी लेके जाओ, हम वैसेच आहे का नाही? चला ऐका गडे, पण लक्ष देऊन ऐकत जा. 4 कारण सांगितली, 4 कारण. कोणती 4 कारण? पहिलं कारण, स्वभावाला विरोध. आता लक्षात ठेवा. आता तुम्ही 4 कारण लक्षात ठेवायची. मोठ्या टोपीवाले तू इकडे बघ माझ्याकडे. पहिलं कारण, स्वभावाला विरोध येतो म्हणून तुकोबाराय मागणी मागत नाही. दुसरं, तू त्यांच्या ठिकाणी अवाप्त काम नाही, अवाप्त कामनेला विरोध येतो म्हणून मागणी मागत नाहीत. कोणतं कारण सांगितलं? बोल बिंदास, तूच बोल. जाऊ दे, ते मुकत दिसते, बोला ना सर, काय करी. लक्षात ठेवा. दुसरं कारण, अवाप्त कामना. तिसरं कारण, सिद्धांताला बाधा. आणि चौथं कारण, वंशाला बाधा. राहील का लक्षात? 4 कारण लक्षात ठेवा. या 4 कारणामुळे तुकोबाराय मागणी मागू शकत नाही. हे तुम्ही मला एवढं का म्हणून तुम्ही विस्ताराने सांगायला लागले काय? आपल्याला हे प्रकार जर कळाला तर तुकोबारायचं मागणी प्रकरण आपल्याला चांगल्यापैकी कळलं. तुम्ही म्हणाल महाराज एवढं सूक्ष्म काय सांगायची गरज आहे, मला लय खाली येऊन बोलताच येत नाही महाराज. आपलं काय चिंतन करावं. एक आपण अधिपती, आपण एक मताधिपती, तर आपल्यासारख्याने लय टावाळ टांगाळी करणं बरं नाही. कुलवान स्त्रीला आपलं नकही उघडं दिसू देता कामा नये, आणि दिसलं तर ती कुलवान नाही ठरत. दिव्य वैकुंठवासी सद्गुरू भगवान बाबा भीमसेन बाबा सद्गुरू रामदास बाबा स्वानंद सुखनिवासी जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था महाराज एवढ्या दिव्य परंपरेमधले आम्ही
आम्ही आमच्या परंपरेला गालबोट लागल असं वागणार नाही. तुम्हाला पटलं घ्या नाही तर नका घेऊ, पण मी हेच सांगणार. चारी कारण पहा, चारी कारण सांगून जाईल. पहिलं कारण सांगितलं तुकोबराय मागणी मागू शकत नाही, स्वभावाला विरोध येतो म्हणून. तुकोबरायांच्या स्वभावाचा जरा विचार केला तर तुकोबरायांचा स्वभाव कसा आहे? हात पदरी जिने भीक द्याले, हात पदरी जिने भीक द्याले, हात पदरी जिने भीक द्याले, ब्रह्मांड करे तुकोबाराय म्हणतात भगवंताची भक्ती करतोय, सेवक म्हणून घेतोय, आणि कोणापुढं भीक मागत असेल तर त्याचा धिक्कार असो. भक्ती करतोय, कंबर बांधून हरी ह भ प म्हणून घेतोय, व्याख्यान ठोकतोय, पण मला 50,000 पाहिजे. भिकारी मोठा विठ्ठल. आपण त्याची भक्ती करतोय गडे, त्याची भक्ती करत असताना जर आपण कोणापुढे हात पसरवत असेल तर तुकोबराय त्याचा धिक्कार करतात. धिक्कार मग जे तुकोबराय दुसऱ्याचा धिक्कार करतात ते तुकोबराय मागणी कशी काय मागतील? अहो सामान्य व्यवहारातली गोष्ट आहे. अहो सामान्य मनुष्य आपला स्वभाव सोडत नाही. काय सामान्य मनुष्य व्यवहारिक जीवन जगत असताना आपला स्वभाव सोडत नाही. तर दिव्य जगद्गुरु तुकोबराय जगताचे जगद्गुरु ठरले की आपला स्वभाव सोडतील. लोकांचं कशाला माझच सांगतो. मी गुरुकुलला काही दिवस अध्ययन करायला होतो. वेदांत साधनास्थळी लाडे वडगाव, आणि तिथं अशी पद्धत होती गुरुकुल मधून बाहेर जाता येत नव्हतं. जायचं म्हणजे मुकाट्यानं जायचं, मुकाट्यानंच यायचं, न दिसता. स्वामीजीला दिसलं, स्वामीजी पशी हाय गई नव्हती, पेटी उचलायची बाहेर टाकायची, तसाच बाहेर हो, येऊच नको. कडक कडक व्यक्ती. आता फार शांत झाले. जयराम बाबाचं तसंच होतं. हा, जयराम बाबाचं तसंच होतं. जयराम बाबाचं तर लय पुढची भाषा असं लय अवघड काम होतं त्यांचं. तर सुट्टीच जुनी बातमी महाराज फक्कड बातमी होती. तिथं शिकत असताना आम्हाला बाहेर जायची परवानगी नव्हती, पण आम्हाला जरा भजनाचा जास्त नाद होता. भजनाचा भजनाला गेला माझी चांगली सोय लागेल की नाही. भजनाला जास्त जायचं नाद होता. आम्ही असं एका ठिकाणी भजनाला गेलो. भजनाला गेल्यानंतर मला अध्ययन करत असताना कांदा खाऊ नये. काय अध्ययन करत असताना कांदा वर्ज्य सांगितला. का? त्यानं रजोगुण तमोगुण वाढतो. रजोगुण तमोगुण वाढला रे वाढला की ते जी आपल्याला विद्या अर्जन करण्यासाठी जी सात्विक वृत्ती लागते ती वृत्ती उत्पन्न होऊ देत नाहीत. ते कांदा लसूण त्या वृत्तीचा मारा करतात आणि ते त्यांचा प्रताप दाखवतात. ते मग त्यांचा प्रताप दाखवला का हातात पुस्तक घेतलं की जांभळ्या देत, हातात ग्रंथ घेतला की आळस येतो. असं होतं. त्यानं समजून घ्यायचं. आपण हातात ग्रंथ घेतला, जांभळ्या यायला लागल्या, डोळ्यावर तारे यायला लागले, समजून घ्यायचं आपलं पाप आड येते. हे कांद्या लसणाचा मारा जास्त झाला, तो कमी करा म्हणजे हे ठेप्यावर येईल.
येते लक्षात. मला तसं ते तिथं गेलो तर भजनाला गेल्यानंतर ते म्हणले आता भजन चालू करण्याच्या अगोदर एक काम करा, थोडा अल्पोपहार करा, नाश्ता करा. नाश्ता मला नाश्ता करता बसलो तर नाश्ता करता बसल्यानंतर त्यांनी मस्त कांदा भजे कुरकुरीत करून आणले. कांदा भजे कुरकुरीत करून आणले ताटात समोर आपलं प्लेट मध्ये ठेवले. महाराज एकदा नाश्ता करा मग अगोदर भजे का मग भजन करा. मला ते भजे करण्याकरता दिले आणि भजा फोडला त्याच्यात कांदा. अहो म्हणलं आम्ही कांदा खात नाही, कांदा आमच्यासाठी वर्ज्य आहे. अहो आम्ही एवढ्या आनंदानं प्रेमानं तुम्ही येणार आहेत म्हणून कांदा भजे बनवले तुम्ही खाणार नाही? हो हो नाही खाणार, आम्हाला हे चालणार नाही. असं कसं? खावाच लागते. आम्ही म्हणलं का हो हे कांदा भजे का बरं केले तुम्ही? आम्हाला आवडले. तुम्हाला आवडते म्हणून तुम्ही कांदा भजी खा. आज तुम्हाला कांदा भजी खाऊ वाटले आवडतील, उद्या तुम्हाला गांजा भजी आवडतील ते खाऊ घालता का? आम्ही खाल्ले नाही महाराज. काय ते बाजूला सारून दिले. आम्ही तसं भजन करू पण हे खाणार नाही. सामान्य महाराज आपला स्वभाव सोडत नाही का? तर ते आमच्या विद्येला प्रतिबंध करतं म्हणून आम्ही खात नाही. मग सामान्य जर महाराज आपलं स्वभाव सोडायला तयार नाही, काय सामान्य महाराज तर दिव्य जगद्गुरु तुकोबर आहेत, ते आपला स्वभाव सोडतील? नाही नाही, ते आपला स्वभाव सोडणारे नाहीत. म्हणून त्यांचा स्वभाव आहे जे कोणी मागणी करतायत त्या मागणी करणाऱ्याचा धिक्कार. काही मागणे ते पुढे येणार आहे सांगतो तुम्हाला. ते कुठं उदाहरण यायचंय मला? वंश. त्यांच्या वंशात मागणी केली. काही मागणी हे अनुज वडिलाची त्यांच्या वंश परंपरेची रीत आहे. तिथं येणार आहे ते सांगतो तुम्हाला म्हणायला. काय काय सांगित होतो अगोदर? स्वभावाला विरोध येतो म्हणून तो कोवराय मागणी मागू शकत नाहीत. त्यांचा स्वभाव मागण्याच्या विरोधातला आहे म्हणून तो कोवराय मागणी मागू शकत नाहीत. पहिलं कारण पटलं. चला दुसरं कारण सांगितलं होतं अवाप्त कामना. तुमच्या लक्षात राहणार नाही मला खात्री चांगली. लक्ष देऊन तुम्ही ऐका. आता काय सांगून जातो. अवाप्त कामना म्हणा तुकोबरायांच्या ठिकाणी ही अतिशय अवाप्त कामना. अवाप्त कामना कशाला म्हणायचं हे लक्षात ठेवा. अवाप्त म्हणजे परिमित आणि कामना म्हणजे इच्छा, ज्याची इच्छाच शिल्लक राहिलेली नाही. काय 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 ज्यांच्या अंतःकरणामध्ये इच्छा आकांक्षा अपेक्षा कसल्याच प्रकारची शिल्लक राहिलेली नाही त्यांना म्हणायचं अवाप्त कामना. मग तुकोबरायांच्या ठिकाणी जरा बारकाईनं पाहिलं तर अगदी कसल्याच प्रकारची त्यांच्या अंतःकरणामध्ये इच्छा राहिलेली नव्हती. आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा. कुंतलिया धावा कृष्णेची कुंतलिया धावा कृष्णेची आता निश्चिंतीने पावला विसावा, आता निश्चिंतीने पावला विसावा. कुंतलिया धावा आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची, तृष्णेची धावा खुंटलिया, निश्चिंतीने विसावा पावलो. तुकोबराय म्हणतात माझ्या अंतःकरणामध्ये कसल्याही प्रकारची तृष्णा, तृष्णा म्हणजे तहान, तहान म्हणजे मोठी विषयाची असणारी भूक
आमच्या ठिकाणी कसल्याच प्रकारची राहिलेली नाही. पण अजून एक प्रमाण देऊ. थांबा थांबा थांबा. तुकोबरायला भूकही आठवत नाही, तहानही आठवत नाही, पण कधी त्याचं रूप पाहिल्याच्या नंतर नाटवे भूक तहान काही, त्याचा पूर्वार्ध काय नाही. विठ्ठल 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 तुका म्हणे जीवा थोर झाले सुख आणि पाहता तुझे मुख. हा ऐका ऐका काय 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 तुम्ही सांगा आता प्रमाण काय. जीवा मोठी सुख झालं, पण कधी झालं. आत्याला पाहिल्यानंतर झालं. हा कुणाला पाहिल्यानंतर, भगवंताला पाहिल्यानंतर. पण हे म्हणतात की माझ्या ठिकाणी कसल्याच प्रकारची इच्छाच राहिली नाही. मग कसली इच्छा राहिली नाही. बघा मानवी जीवन जगत असताना मानवाला 2 प्रकारच्या बेड्या आहे. लक्ष देऊ नाही का. मानवाला 2 प्रकारच्या बेड्या आहे. 2 प्रकारच्या. कोणत्या 2 प्रकारच्या बेड्या आहे. एक कर्तव्यतेची बेडी आणि दुसरी प्राप्तव्यतेची बेडी. संसारिक जीवन जगत असताना, गृहस्थी जीवन जगत असताना, नवे नवे यावत जीवन जगत असताना मनुष्याला या 2 प्रकारच्याच बेड्या आहे. प्राप्तव्यतेची बेडी म्हणजे आणि कर्तव्यतेची बेडी म्हणजे. कर्तव्य म्हणजे आपलं जे काही आपल्या आश्रमाची जी आचारसंहिता आहे, जे आपल्याला सांगितलेला धर्म आहे, तो यथोचित पालन करणं. मग गृहस्थ्याचा काय धर्म आहे. मस्त संसारिक जीवन आहे. मग संसारिकाचा काय धर्म आहे. संसारिकानं आपले बायका पोरं बंगला गाडी शेतीमाडी सर्व काही मुबलक व्यवस्थित करणं आहे का नाही. बायकोसाठी लागणार, लेकरासाठी लागणार सर्व गोष्टी आणून देणं हे त्याचं कर्तव्य का. ते दुसऱ्याने करून जमतंय. ज्याची त्यालाच करावं लागतंय. काय ज्याची आपापलं कर्तव्य आपल्यालाच पार पाडावं लागतंय. ही कर्तव्यतेची बेडी. आणि दुसरी प्राप्तव्यतेची बेडी म्हणजे आपल्या कुटुंबासाठी काहीतरी करत राहणं हे आपलं कर्तव्य आणि स्वतःसाठी काहीतरी करणं हे प्राप्तव्य. लक्षात येते का. मग स्वतःसाठी लागणारे कपडे असतील, स्वतःसाठी लागणार जे काही असेल ते सगळं स्वतःसाठी काहीतरी प्राप्त करणं याला प्राप्तव्य म्हणा. आणि आपल्या कुटुंबियासाठी काहीतरी करणं याला कर्तव्य म्हणा. मग तुकोबाराय म्हणतात या दोन्ही प्रकारचं मला कसल्याच प्रकारचं कर्तव्यही राहिलेलं नाही आणि माझ्या ठिकाणी प्राप्तव्यही राहिलेलं नाही. काम नाही झालो पाही कामा, झालो पाही कामा, झालो पाही काम नाही झालो पाही रिकामा. नेमाने महाराज काम नाही 2दा शब्द का वापरला. तुकोबारायांनी काम नाही एकदा म्हटले असते काम नाही कळालं असतं. तुकोबारायांच्या ठिकाणी काम नाही म्हणजे इच्छा राहिलेली नाही. पण 2दा म्हटलं अबा काम नाही का. त्या 2 काम नाही म्हणण्याचं कारणच हे. एका काम नाही न कर्तव्याची बेडी संपवली आणि एका काम नाही न प्राप्तव्यतेची बेडी संपली. म्हणून काम नाही आणि झालो पाही रिकामा. मला दोन्ही प्रकारचं कर्तव्यही राहिलेलं नाही आणि प्राप्तव्यही राहिलेलं नाही. मी निश्चिंत झालेलो. निश्चिंत कसल्याच प्रकारची चिंता माझ्या ठिकाणी राहिलेली नाही. कोण म्हणतात. मग ज्यांच्याकडे कसल्याच प्रकारची इच्छा राहिलेली नाही, अपेक्षा राहिलेली नाही, चिंता राहिलेली नाही, कसल्याच प्रकारची कामना राहिलेली नाही, ते तुकोबाराय मागणी तरी कशाला करते. मग तेच म्हणतात की माझ्या ठिकाणी कामना नाही आणि पुन्हा मागायला जातील का. बरं पुन्हा मागायला गेल्यानंतर मग उचित राहील का. नाही. सरळ व्यवहारातली गोष्ट आहे ना. अगदी मुबलक एखादी गोष्ट माझ्याकडे भरपूर आहे
थोडक्यात आता आपल्याला या वर्षी चांगल्यापैकी बाजरी झाली, आता सीजन आहे त्याला, बऱ्यापैकी बाजरी झाली तरी आपण 8व्या कोळव्याला दुसऱ्याच्या दारात जाऊन उभा राहू का घरात थापी पडली कशाला नाही दुसऱ्या दारात? मग तुकोबराय म्हणतात की माझ्या ठिकाणी कसल्याच प्रकारची कामनाच राहिलेली नाही, तर ते तुकोबराय देवाच्या दारात जाऊन म्हणतात की मला वाढा नाही नाही. म्हणून त्यांच्या ठिकाणी जी अवाप्त कामना आहे त्या अवाप्त कामनेला बाधा येईल, म्हणून तुकोबराय मागणी मागू शकत नाहीत. आलं लक्षात? चला, 2 कारण झाली. तिसरं कारण सांगितलं होतं सिद्धांत. वा, कोण बोललं? एकदा टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. मला असं चित्त देऊन ऐकणारे आवडतात. काय मला नाही तर आम्ही आपलं येऊन कमरा बांधून ठोकायचं, बोंबलायचं, निघून जायचं. तुमच्यात काही बदल नाही ना आमच्यात काही हे नाही. ऐकलं पाहिजे चांगलं पैकी ऐकलं पाहिजे. चला, तिसरं कारण सांगितलं काम आपलं सिद्धांताला बाधा येईल. मग तुकोबरायने गात्यामध्ये सिद्धांत घातलेला आहे. काय सिद्धांत घातलेला आहे? तुकोबराय म्हणतात भगवंत हा निष्काम भक्तावर प्रेम करतो. भगवंत हा निष्काम भक्तावर प्रेम करतो, निष्काम भक्तावर. आणि जो कोणी सकाम भक्ती करत असेल तर सकाम भक्ती करणाऱ्याचा माझ्या भगवंताने धिक्कार केलेला आहे. अनेक कित्येक तरी सकाम भक्ती करणारे भक्त होऊन गेले, पण भगवंतांना त्यांना ते काय म्हणतात ना, माकड काकडीवर राजी करून हाकलून दिलं. काय अनेक जणांना भक्ती केली भगवंताची, काहीतरी फलाची अपेक्षा ठेवून, आणि त्यांना ते प्राप्त झालं की सोडून दिलं देवानं त्यांना. कित्येक तरी भक्त आहेत. त्याला रावणासारख्याला सोडून दिलं. त्यानं निष्ठावान भक्ती होती रावणाची, निष्ठे अतिशय निष्ठेनं भक्ती करत होता, पण ते बेट जरा थोडं आगाव निघालं. ते देव प्रसन्न झाल्यानंतर मागण ते मिळाल्यानंतर त्याला मागण तो वरही भगवंताने दिल्यानंतर त्यांच्याच डोक्यावर हात ठेवाय निघालं. मग संपविलं. बघा आता काय ही सकाम भक्ती, काहीतरी अपेक्षा ठेवून केली जाणारी भक्ती, ही सकाम भक्ती. मग असा जो कोणी सकाम भक्त असेल तर त्या सकाम भक्ताची माझा भगवान परमात्मा अवहेलना करतो. अवहेलना. भिक्षा पात्र अवलंबनी जिनेला शिरवाने ऐतिहासी नारायणे उपेक्षिले अवलंबने चलो जिने लाजिरावाने ऐतिहासी नारायणे उपेक्षिले सर्व. ऐशी अशी नारायणे उपेक्षिजे सर्वथा. काय तुकोबराय म्हणतात ऐशी अशी नारायणे उपेक्षिजे. कैशी अशी? बघा काय लक्ष देऊन ऐका. तुकोबराय म्हणतात अशा व्यक्तीचा माझा भगवान परमात्मा तिरस्कार करतो, त्याची उपेक्षा करतो. ते उपेक्षा करत असताना सामान्य नाही, सर्वथैव, म्हणजे काही अंशानं उपेक्षा करतो असं नाही. मला त्याला सगळ्याच गोष्टीतून हाकलून देतो. काय त्याची हाकालपट्टी पुन्हा न निवर्तनते, पुन्हा माग नाहीच, सरसगट हाकलून देतो. पण कैसी अशी? जो भिक्षा पात्र हातामध्ये घेतोय भिक्षुक नसताना, भिक्षा कोणी मागावी याच शास्त्र आहे. काय भिक्षा कोणी मागावी याचं शास्त्र आहे. महाराज सध्या सरसगट कुणी बी उठत आहे भिक्षाच मागते. महाराज अजून बोलू का? सर्वसामान्यापेक्षा महाराज लय तकट कपडे घालून जे आहेत का नाही, कडक लिलनचे, पांढरा फक, मला ती तर लयच मोठी त्याच्या अंतकरणात ही. बर जाऊ द्या, जे स्वतःला ह ब प म्हणून घेतय त्याला तर लयच मोठी भूक. असंच आहे का नाही बाबा?
डोळ्यानं उदाहरणं पाहतोय. महाराज भिक्षा कोणी मागावी? शास्त्र आहे. ज्यांनी आपल्या सर्वस्वाचा त्याग केलाय, ज्यांनी गृहात म्हणजे सर्व आपल्या प्रपंचावर तिलांजली वाहिली, ज्यांनी आपले बायका पोरं बंगला गाडी शेती माडी सर्वस्वाचा त्याग केलाय, देवासाठी घेऊन जोगा देवासाठी घेऊन जोग आवगा भोग ज्यांनी तेची गेला, सर्व भोगावर ज्यांनी तुलांजली वाहिलेली आणि केवळ देवासाठीच जीवन जगतोय, केवळ देवासाठीच कटोरा हातात घेतलाय, त्यानंच भिक्षा मागायची, कोणीही नाही. मला सध्या हुरुळी मिलीन लागली लांडग्याच्या मागं लय आवड चाललंय. जाऊ द्या, कोणी परडी हातात घेते, कोणी. त्या परडीचं रूपक काय नाही, जाऊ द्या, ते आजच्या कीर्तनात नाही, पुन्हा कधी आल्यावर योग आल्यावर. हा लय फार फार बारकावा याच्यामध्ये. महाराज आपण ह्या देवताला कुठं आणून ठेवलंय आपल्या लक्षातच नाही. आपण महाराज ही मी जास्तीचं एक वाक्य बोलन, महाराज त्यांची भक्ती करून जर आपण दुसऱ्या कोणापुढे हात पसरवत असेल तर ती लाज देवाला देखील वाटायला पाहिजे. आपल्याला तर नसते, त्याचं द्या सोडून, पण देवानं अशी आपल्याला बुद्धीच देऊ नये की आपण कोणापुढे तरी हात मागावा, हात भिक्षा मागावी. तशी बुद्धी देवान द्यावावी. मग तशा बुद्धीवाल्याची क्यू करावीशी वाटते, आहे का नाही? चला, मला सांगण्याचं तात्पर्य समजून घ्या. देवासाठी घेऊन जो त्यांनी भिक्षा मागावी. चला, मग असे कोण आहेत? माझ्या तुकोबाराने सांगितले, निर्वाहापुरते अन्न आच्छादन. निर्वाहापुरते देह परमार्थ करण्यासाठी, देह चालण्यासाठी अन्नाची गरज आहे. आणि तेही किती अन्नाची? एक वेळेला भागल एवढंच अन्न मागायचं, तेवढंच खायचं, पुढे निघायचं, पुन्हा अडकून बसायचं नाही. चला, हे आता ते फार मोठा विस्तार झालेला, अजून बरंच लांब जाईल. मला सांगायचे तात्पर्य एवढंच की असा जो कोणी भगवंताशिवाय दुसऱ्या कुणाकडे मागत असेल तर त्याचा भगवंताने धिक्कार केलाय. मग देवानं आपला धिक्कार करू नये. काय? देवानं आपला धिक्कार करू नये म्हणून माझे तुकोबर आहे, देवाकडेही मागत नाहीत, दुसऱ्या कुणाकडेही मागत नाहीत. हा सिद्धांत घातलाय त्यांनी. निष्काम भक्तावर भगवंत प्रेम करतो. आणि आपली जर आपण त्या देवाकडे जर काही मागितलं तर आपली निष्काम भक्ती ठरणार नाही, आपली सकाम भक्ती ठरेल. म्हणून तुकोबाराय मागणी मागू शकत नाही. वा, असं देवोनिया काही न मागती, देवोनिया काही न मागती, देवोनिया काही न मागती. तुका मने जीवा भाव देवा पाई, तुका मने जीवा भाव देवा पाई, देवोनिया काही न मागती. ठेवनिया काही न मागती. काय काय तुकोबारायनं प्रमाण सांगितलं. तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे जीव भाव देवा पायी. काय? आपला जीव भाव देवाच्या पायावर चरण अर्पण करून, त्या चरणावर समर्पित करून, आपला देह भावही देवाच्या चरणावर समर्पित करून तुकोबाराय म्हणतात काही एक मागत नाही. तुका म्हणे जीव भाव देवा पायी ठेवून या काही न मागती. असं मग या सगळ्या गोष्टीला बाधा येईल ना त्यांच्याकडे मागितल्यावर. का? या सर्व गोष्टीला बाधा येऊ नये म्हणून तुकोबाराय मागणी मागू शकत नाही. 3 मुद्दे कळाले. हा,
आता चौथा मुद्दा होता, वा वंशाला बाधा येईल म्हणून मागणी मागू शकत नाहीत. इतकं छान ऐकणारे असल्यावर मग मला सांगायला मजा येते. हा ऐका नाही, नाही तर काय महाराज महाराज येतोय बोलून जातोय, काहीच नाही. ऐका नाही, लक्ष देऊन ऐका. म्हणजे मला चिंतन ऐकणारे माणसं असल्यावर मजा येते सांगायला. नाही तर महाराज कधी कधी आम्हाला अशी पंचायत पडते, हे सांगावं का असंच गंजू द्यावा. अवघड आहे महाराज. शास्त्र शिकलोय ते शास्त्र कुठेतरी मांडावं लागेल ना. जर नाही मांडलं तर ते गंजन ना. सरळ सरळ आहे, कुठलीही गोष्ट जर वापरात नसली तर गंजते. गंजते का नाही. जर आपण एवढं शिकलोय, हे झालंय ते झालंय, आणि त्याचं जर आमच्याकडून आवर्तन होत नसेल, आमचं जर ते चिंतन होत नसेल, तर ते गंजन ते दूषण आम्हाला लागेल. मग हे कुठंतरी सांगितलं पाहिजे. मग सांगण्यासाठी ऐकणारा वर्गही तसा लागतो. पण इथं बऱ्यापैकी इथं गर्दी नाही, पण गर्दी गडे जाणून आलं. काय वंशाला बाधा येईल म्हणून. मग का हो, माझ्या तुकोबरायची काय वंश परंपरा आहे हो. काही मागणे काही मागणे काही मागणे काही मागणे काही मागणे वडिलाची रीत जाणत असो. मला तुकोबारायांच्या वाडवडिलांची परंपरा आहे, माझ्या वाडवडिलांची रीत आहे. काय रीत आहे. देवा तुझी फक्त सेवा करायची, सेवेच्या मोबदल्यात काही तुझ्याकडं मागायचं. माझ्या वडिलाची माझ्या चरण सेवा